आहे, शासनाने फक्त तुमचे रस्ते कागदावर खुले केले, कागदावर खुले, प्रत्यक्षात खुले नाही. मान्य आहे, कोर्टाने दिलेलं आम्हाला वकील सांगा, कागदपत्र सांगा, काय प्रक्रिया आहे ते सांगा. का सांगत नाही? आम्ही 2 तास बसलो इथं. काय सांगत नाही तुम्ही आम्हाला? किती तारीखला गेलते? मी सगळ्या तारखेला गेलेले त्यांना सुद्धा माहितीये. नाही, मला माहित नाही. मला काही माहित नाही. काय माहित नाही मला. खोटं बोलतात. ग्रामसभेत विषय नाही. ग्रामसभेत पिंपळगाव घोडे येथे पानंद रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीवर ठिय्या आंदोलन. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे पंचक्रोशीतील पारंपरिक बैलगाडी शिवार आणि पानंद रस्ते खुले करण्याच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार आणि शासन आदेशानंतरही वर्षभर हे रस्ते कागदावरच खुले राहिल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला ठाम जाब विचारला. नेमका विषय काय? पिंपळगाव घोडे परिसरातील शेतशिवारात जाणारे अनेक जुने पानंद रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी रास्ता रोको आणि आमरण उपोषण देखील केले होते. या आंदोलनांची दखल घेत तहसीलदार आंबेगाव यांनी हे रस्ते खुले करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला वर्ष उलटूनही प्रत्यक्ष जमिनीवर कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आज झालेल्या आंदोलनात तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हुसेनभाई पटेल यांच्यासह गावातील मान्यवर पदाधिकारी, मोठ्या संख्येने महिला आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने शेतीची कामे आणि वाहतूक करणे कठीण झाले आहे. आंदोलनादरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते खुले आहेत असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून अनेक ठिकाणी अडथळे कायम असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. शासन आदेश असूनही जर अंमलबजावणी होत नसेल तर प्रशासनाचा वचक राहिला आहे का, असा संतप्त सवाल यावेळी महिला भगिनींनी विचारला. जोपर्यंत रस्ते प्रत्यक्ष वहिवाटीसाठी मोकळे होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. महसूल अधिकारी यावर काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की आपण आपल्या पिंपळगाव शेतशिवार वस्तीवरील आणि मौजे पोखरकरवाडी या ठिकाणचे एकूण 5 रस्त्यांसंदर्भात गेली 5 वर्ष शासन दरबारी न्याय हक्कासाठी भांडत असताना पूर्वपार वापरातील पानंद रस्ते हे आज तागात पाहिले तर मुख्य प्रवेशद्वारापाशीच बंद झालेले आहेत. याबाबत आपण 1 वर्षापासून आक्रमकतेने पवित्रा घेऊन घोडेगाव तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण केलं आणि रस्ता रोको केलं. 7 दिवसाच्या उपोषणानंतर आपले रस्त्यांचे निकाल लागले. त्यामध्ये आपल्या दसकऱ्या घाटाचा रस्त्याचा निकाल पेंडिंग आहे, परंतु डोबी वस्ती रस्ता, डोमकाडा वस्ती रस्ता आणि माता कर्जूदेवी रस्ता आणि आपला मुख्य एसी पासला प्रवेशद्वारापाशी शिवछत्रपती ते आई मुक्तादेवी चौक रस्ता यांचे निकाल लागलेले आहेत. आपला एक रस्ता छत्रपती शिवाजी महाराज वेस ते मुक्तादेवी चौक हा 99% खुला झालाय, परंतु त्यावरती जे काही झाडे झुडपांचे अडथळे आहेत ते अद्याप खुले झालेले नाही. तो सुद्धा रस्ता आपला याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे आपला डोमकाडा वस्ती रस्ता आहे. या डोमकाडा वस्ती रस्त्यामध्ये हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आदिवासी पाड्यांचा रस्ता आहे, पानंद रस्ता आहे आणि हा अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या वापरातला रस्ता आहे. यावरती सर्व बांध हद्दीवरून माननीय तहसीलदार यांनी दिनांक 5/3/2025 रोजी उपोषणाच्या दरम्यान निकाल पारित केलेला आहे आणि हा निकाल दिल्यानंतर आज वर्ष होत आलाय. तो रस्ता 2 टप्प्यात खुला केला, प्रशासनाने खुला केला, परंतु आपल्याला पूर्णत्वाने तो खुला झालेला नाही. कारण त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला फक्त 4 ते 5 फूट आज वापरात रस्ता मिळतोय. आपलं मोठं वाहन ट्रॅक्टर असेल, शेतीचे अवजार असतील, ही तिथं ने आण करण्यास मोठा अडथळा निर्माण होते. आपण गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय, निकाला लागून 1 वर्ष झालं संघर्ष करतोय. आपले अर्ज हे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून निशाणी 5 कलम 5 खाली आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसील का अपील केले होते आणि त्याचे निकाल लागून जर वर्ष होत आले, त्याचे रस्ते अजून पूर्णपणे खुले झाले नाही. आपण या संदर्भात उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार दिलीप वळसे पाटील साहेब असतील,
व कलेक्टर असतील, प्रांत असतील, या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून मुबलक पुरावे दाखल केले आणि आमचे रस्ते आज आदिवासी पेसा गाव क्षेत्रात आहे. लोकसंख्या जेमतेम 4-5 हजाराची आहे आणि पूर्ण आमचं दळणवळण हे रस्त्यांवरती शेतीवरती विसंबून आहे. आमचा शेतकरी हा अल्पभूधारक आहे, तुकड विलानात राहतो. त्यांना 10-20 गुंठे फक्त शेती वापरायला भेटते आणि जर ती शेती आम्हाला उपभोगता येत नसेल, शेतीवर कुटीर उद्योग चालतात, त्याचा आम्हाला वापर करून घेता येत नसेल, गाई गोटे आहेत आणि आमचं दूध काढता येत नसेल, शेतीमध्ये मालाची आणणे करता येत नसेल, आमची वस्ती आहे, आम्हाला जाता येता खूप भयंकर त्रास होतो आणि अशा अवस्थेत जर आमचे अजूनही निकाल लागून सुद्धा वर्ष झाले, रस्ते खुले होत नसेल तर आम्ही कुठपर्यंत सहनशीलता बाळगायची. आम्ही प्रशासनाचा आदर करतो, आजपर्यंत थांबलो आणि शेवटपर्यंत आदर करणार. आमची विनंती ही राहणार आहे की निशाणी 5 खाली ग्रामपंचायत ऍडमिट आहे. संबंधित लगतदार काय करतात आम्हाला माहित नाही, परंतु जर आज 12 महिने होत आले, वर्ष होत आले, मग आमचे रस्ते शासकीय आदेशानुसार खुले का होत नाही? शासन परिपत्रक काढते. जर 2018 पासून 2019 असेल, 22 असेल, 23 असेल, शासनाचे पानंद रस्त्याबाबतचे परिपत्रक आहे आणि आपण उपोषण करण्याच्या दरम्यान शासनाने माननीय कलेक्टर साहेबांनी एक परिपत्रक जारी केले. त्यानंतर महसूल मंत्री महोदयांनी आपल्या रस्त्यांच्या विषयावर गांभीर्याने प्रश्न घेऊन 22 मे 2025 ला एक शासन आदेश पारित केला. त्याच्यानंतर सुद्धा निकाल लागून रस्ते खुले होत नसताना सुद्धा मी सातत्याने आठवड्याला पाठपुरावा करते. त्याच्यानंतर सुद्धा महसूल मंत्र्यांनी तुम्हाला सांगतो पुन्हा शासन आदेश काढला. 14 डिसेंबर 2025 ला पुन्हा शासन आदेश काढला. मग मला सांगा, जर शासन आदेश निघतात, आदरणीय वळसे पाटील सांगतात रस्ते खुले करा, प्रशासनाला सांगतात, पदाधिकाऱ्याला सांगतात की रस्त्याची अडचण दूर करा, तालुक्याचे भाग्यविधाते आहेत त्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवली जाते, महसूल मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते. आदरणीय अजितदादा यांनी सुद्धा सातत्यानं संबंधित विषयाबाबत गांभीर्याने प्रश्न सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी प्रत्येक 15 दिवसाला आठवड्याला अजितदादांची भेट घ्यायचा. अजितदादा या संदर्भात मिटिंगा लावायची, चर्चा करायची, आव्हान मागून घ्यायचे आणि दादांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली. आज दादा आपल्यात नाहीये. प्रथमतः मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो, कारण दादा असं एक व्यक्तिमत्व होतं की दादासारखी व्यक्ती होणे नाही. दादा तात्काळ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मला पाहिलं की दादा म्हणायचे, अरे तुझा प्रश्न अजून सुटला का नाही, तुझा प्रश्न अजून मार्गे का लागत नाही. मी म्हणायचो दादा आपण सगळे आदेश देत आहे, कलेक्टर साहेब देतात, प्रांत देतात, आदरणीय वळसे पाटील साहेब देतात, महसूल मंत्री बावनकुळे साहेब देतात, तुम्ही दादा सारखे आदेश देत आहेत. महसूल मंत्री महोदयांनी कमीत कमी आतापर्यंत 22 वेळा लेखी आदेश दिले, 25 वेळा फोनद्वारे कलेक्टर, प्रांत, तहसीलदार यांना फोनद्वारे सांगितले की तात्काळ रस्ते खुले करा. वळसे पाटील साहेबांनी सातत्याने आदेश दिलेत. वळसे पाटलांनी प्रांत, तहसीलदारांना सांगितले की यांची तात्काळ प्रश्न सोडवा. मग जर असं असेल, कलेक्टर साहेब स्वतः फोन करतात, प्रांतला करतात, तहसीलला करतायत, रस्ते खुले करा सांगतायत, स्वतः कलेक्टर साहेबांनी येऊन स्थळ पाहणी केली 2 वेळा, सर्व वस्तुस्थिती दिसते, परंतु आपले रस्ते अद्याप पूर्णपणे खुले झालेले नाहीये. जर पाहिलं तर आपला दसक्रिया घाट रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. आपल्याला दसक्रिया सुद्धा स्मशानभूमीत न्यावी लागलेली आहे. हे दुर्दैव आहे आपलं. दसक्रिया घाट का रस्ता खुला झाला नाही? आज शंकराचं मंदिर आहे आपलं, पूर्वपार वापरातलं मंदिर आहे, देवस्थान आहे आपलं. त्या मंदिरावर सुद्धा लगतदारांनी कब्जा केलाय, मंदिर बंद केले. डोबी वस्ती रस्ता बंद आहे, डोमकाडा वस्ती रस्ता बंद आहे आणि आई कर्जदेवी मातेचा रस्ता सुद्धा याच्यावर सुद्धा अडथळे आहे. असे आपले प्रश्न असताना मला 26/12/2025 ला माननीय महसूल मंत्री महोदय संदर्भानुसार मला महसूल मंत्री महोदयांनी 3 तास बंगल्यावर थांबून ठेवलं आणि मला अहवाल प्राप्त करून दिला. त्या अहवालामध्ये पूर्णपणे चुकीची माहिती रिपोर्टिंग करण्यात आलेली आहे. काय सांगितलंय की डोबी वस्ती रस्ता खुला आहे, डोमकाडा वस्ती रस्ता खुला आहे,
कर्जुदेवी रस्ता खुला आहे, दसकऱ्याघाट रस्ता खुला आहे. मग जर अहवालात नमूद केलं जातं की चारही रस्ते खुले आहेत तर मी भाडतो कशासाठी? हे कागद बोलतोय. जर मला सांगतात की 5 ते 6 फूट 7 ते 8 फूट तुमचे रस्ते खुले आहेत असं जिल्हाधिकारी महसूल मंत्र्यांच्या संदर्भात तहसीलदार मला अहवाल देतात आणि ह्या अहवालात असं नमूद आहे की तुमचे चारही रस्ते खुले आहेत. मग माझं प्रशासनाला हे मत आहे की माझे चारही रस्ते खुले आहेत तर माझी अडचण का? आम्ही आज का जमलोय? आम्ही तुम्ही आमचा किती अंत पाहायचा? आणि आमची ही प्रशासनाला विनंती राहील. विशेषतः अर्जदार ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे. कलम निशाणी 5 खाली 1906 147 नुसार कलम निशाणी 5 खाली आपण अर्जदार म्हणून ग्रामपंचायतला ऍडमिट करावं लागलेलं आहे. जर ग्रामपंचायतने अपील केलं, दाखल झाले, त्याचं आम्ही अभिनंदन करतो. परंतु तुम्ही निकाल लागून वर्ष झालं, वर्षामध्ये तुम्ही रस्ते खुले करायला किती झाला? हा पहिला प्रश्न माझा ग्रामपंचायतला राहणार आहे. आम्ही तुम्हाला याच्या आधी अनेक अर्ज दिले, अनेक मागण्या केल्या की तुम्हाला जर रस्ते खुले करता येत नसेल, वादाच्या विषयात जाता येत नसेल तर आम्हाला सरळ लेखी देऊन टाका की आमच्याने समोरच्यांशी संघर्ष करता येत नाही. कारण उपोषणाच्या दरम्यान ग्रामपंचायत सरपंच यांनी समक्ष तहसीलदार पुढं कबूल केलं होतं की आम्ही असमर्थ आहोत. मग तुम्ही असमर्थ आहात तर आम्हाला वेटिंगला का ठेवलं? आम्हाला अडून का ठेवलं? आमची सर्वांगीण कोंडी का ठेवली? तुम्ही म्हणता आम्ही खुलं करतो, लेखी काही बोलायला तयार नाही. आमचं मत हे आहे की तुम्हाला करता येत नाही, तुम्ही करू शकत नाही तर आम्हाला एक 4 ओळीचं लेखी द्या. कारण का की या अहवालात असंही नमूद आहे की संबंधित डोमकाळा वस्ती रस्त्याचे लगतदार हे मेहरबान कोर्टात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या दाखल अर्जानुसार 3/9/2025 ला तात्पुरती मनाई आदेश आलेला आहे. त्याबाबत तुम्ही 9व्या महिन्यापासून 12 महिने झाले आम्हाला कुठली पूर्व सूचना दिली नाही ना, त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली नाही. फक्त तुम्ही झाकून ठेवलंय. मग तुम्ही झाकून ठेवत असाल तर आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही राजरोज लगतदारांना सहकार्य करता. आमची ही भूमिका आहे की तुम्ही वर्षभरामध्ये किती प्रयत्न केले. विद्युत मंडळातून आम्ही तुम्हाला परवाना आणून दिला की ते 2 स्ट्रीट लाईटचे खांब हलवा, परंतु त्याबाबत वर्षभर दखल घेतली गेली नाही. मी स्वतः बोललो होतो की मी त्याचे काही पैसे असतील ते मी भरतो, मला नंतर द्या. त्यालाही अग्री झाले नाही. आज 2 खांब आडवे आहेत. आज त्या डोमकाळा वस्तीचा रस्ता जर पाहिला आपण, आज पुढे गेट आहे, त्या अडथळ्यात आहे. गेटच्या सुरुवातीला फक्त 4 फूट जागा भेटते आपल्याला आणि पाठीमागे शेड आहे. शेड आणि घराच्या मध्ये आपल्याला 5 फूट जागा ते 6 फूट जागा भेटते जास्तीत जास्त. याच्या पलीकडे आपल्याला डोमकाळा वस्तीच्या प्रवेशद्वारापाशी जागाच नाही. मग हे अडथळे कुणी दूर करायचे? अर्जदार तुम्ही आहात. तुम्ही शांत बसला आहात, आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवत नाही. वर्ष होत आला आहे. वकील कोण? कोर्टात गेला का नाही? कोर्टामध्ये आपली बाजू मांडली की नाही? शासनाने जे आदेश परिपत्रक जे GR काढले ते मेन्शन केले का नाही? हा आमच्या पुढे प्रश्न आहे. आणि जर हा प्रश्न असाच राहिला तर उद्या न जाणो भविष्यात जर असं काही घडलं की एकतर्फी निकाल लागला, सिव्हिल कोर्टात असो उच्च न्यायालयात असो, जर आपण अर्जदार बाजू मांडण्यास गेलो नाही, आपले डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये दाखल केले नाही तर दुर्दैवाने एकतर्फी निकाल मेहरबान कोर्ट देऊ शकतं आणि दिलं तर आपल्याला अपिलात जाण्याशिवाय पर्याय नाही. मग ती आपली किती मोठी धावपळ होईल. आपले रस्ते बंद होतील, आपल्याला न्याय प्रक्रियेची दारं थोटावी लागतील. आज आपल्या हातात आहे. शासनाने अर्ज आपले स्वीकारले आहेत. आपल्या अर्जांवरती शासनाने आदेश जारी केले आहेत. 22 मे 2025, 14 डिसेंबर 2025 खास आपल्या केसवरती शासनाने परिपत्रक काढलेले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतचे अधिकार काय आहेत हे पण नमूद केलं आहे. तहसीलदारांना किती अधिकार आहेत ते नमूद केलं आहे. मग असं असताना तुम्ही आदेशाचं पालन का करत नाही? आज आमचा डोबी वस्तीचा रस्ता बघा,
पूर्णपणे बंद आहे. पावसाळ्यामध्ये इतकी कुचंबना होते ती माझ्या माता भगिनी पडतात, शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल होतात आणि फक्त 2 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी आहे. आमचा जुना शिवखंडी गावठाण रस्ता आहे. आज त्या ठिकाणी गावची सार्वजनिक पाणी पुरवठ्याची वेळ आहे. आमची कातकरी कुटुंब आहे, आदिवासी कुटुंब आहे, शेतशिवार वस्ती आहे. मग यासाठी लागणारा रस्ता कमीत कमी शासनाने परिपत्रकात नमूद केले. तहसीलदारांनी 5/3/2025 निकालात नमूद केले की 12 फूट रस्ता यांना खुला करा. 12 फूट रस्ता का खुला होत नाही? ठीक आहे, आमचं मत आहे की मेहरबान कोर्टात न्यायप्रविष्ट बाब आहे, परंतु सिव्हिल सत्र न्यायालयाने त्याच्यात नमूद केले की पाथवे म्हणजे 8 फूट रस्ता. मग आम्हाला पाथवेचा अर्थ 8 फूट रस्ता तरी चालू ठेवा. सिव्हिल कोर्टाने सांगितलं आहे त्याच्यात की 8 फूट रस्ता त्यांचा कायम चालू ठेवा. का तुम्ही 8 फूट रस्ता सुद्धा आमचा चालू देत नाही, तिथे का खुला करून देत नाही? हा आमचा ग्रामपंचायतशी निगडित प्रश्न आहे. मी ज्या वेळेस आठवड्यातले महसूल मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, कलेक्टर असो, प्रांत असो अथवा आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असो, त्यांची सातत्याने भेट घेऊन रस्त्यांबाबत विनंती करते आणि मला उत्तर ही भेटतात की अर्जदार कोण आहे? निशाणी 5ला ग्रामपंचायत आहे. मग निशाणी 5ला अर्जदार ग्रामपंचायत आहे, निकाल त्यांच्या सुपूर्द आहे. त्यांचं लेखी म्हणणं आम्हाला दाखल व्हावं आणि त्या लेखी म्हणण्यानुसार आम्ही तुम्हाला पुढील कारवाई करून देतो. आपल्या पुढे हा प्रश्न आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी आपण सामोपचाराने चर्चा देखील केली की तुम्ही नाही करत, नाही जगत, वादाच्या विषयात नाही अग्रेसर होत. मान्य आम्हाला, तुम्ही पदावर आहात, तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही त्या पदाचा अवमान करता तेही मान्य आहे आम्हाला, पण त्यामुळे आमचा छळ करू नका, आमची सर्वांगीण कोंडी करू नका. तुम्ही तुमचे अधिकार आम्हाला लेटर पॅड वरती लिहून द्या की संबंधित रस्ते हे या अवस्थेत आहे. इथून पुढे आम्ही त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे कायदेशीर बाब असो किंवा खुली करण्याची बाब असो आम्ही सक्रिय होणार नाही किंवा आम्ही करणार नाही. आम्ही आमच्या पातळीवर तहसीलदार असो, महसूल मंत्री, कलेक्टर प्रांताकडून खुले करून देतो. आमची ही विनंती आहे सरपंच मॅडम यांना की मॅडम तुम्ही अर्जदार आहात आणि तुम्हाला आम्ही इथून मागे वारंवार विनंती केली की तुम्ही आम्हाला लेखी द्या. तुम्ही कळवतो म्हणतात, आम्ही तुम्हाला अनेक पत्रव्यवहार केला, तुम्ही त्याच्यावर काही रिप्लाय द्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे आमची सर्वांगीण कोंडी झालेली आहे. आमची विनंती आहे सरपंच मॅडम, ग्रामपंचायत पिंपळगाव घोडे यांना की तुम्ही याची तातडीने दखल घ्या आणि आज रोजी आम्हाला एक 10 ओळीचं पत्र द्या. आम्ही आता सूचित केल्यानुसार म्हणजे आम्ही तहसीलदार साहेब असू, कलेक्टर साहेब असू, प्रांत साहेब असू यांच्याकडून आपल्या लेखीच्या आदेशानुसार आम्ही रस्ते खुले करून घेऊ आणि मेहरबान कोर्टात जो वादविवाद चालू आहे, जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामध्ये आम्ही आमचे डॉक्युमेंट दाखल करू, योग्य तो वकील देऊ आणि आम्ही सदर केस बाबत न्याय हक्क मागू. ही आमची तुम्हाला थोडक्यात विनंती आहे. आम्ही तुमच्या आज आलोय, शेवटची मागणी करायला आलोय आणि तुम्ही आमच्या मागणीचा स्वीकार करा ही विनंती राहील. धन्यवाद. अडथळा दूर करण्याच्या कार्यवाहीची व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेली असून त्याचा व्हिडिओ या कार्यालयाकडे उपलब्ध आहे. अर्जदार हुसेन कासम शेख यांच्या पुनश्च तक्रारीच्या अनुषंगाने मंडल अधिकारी गोडेगाव यांचा दिनांक 28/11/2025 रोजीचा अहवालानुसार सदर अहवालामध्ये मौजे पोकरकर वाडी ते ग्रामदैवत करजुदेवी माता मंदिर जुना पानंद रस्ता, मंचर भीमाशंकर रस्त्यापासून ते डोंगर व पाण्याचे टाकीपर्यंत रस्ता हा पूर्ण खुला असून सदर रस्त्यामध्ये अडथळा असल्याचे दिसून आले नाही. मग मला सांगा का त्या रस्त्याचं काम थांबलं? करजुदेवी मातेच्या रस्त्याचं तिथली परिस्थिती काय आहे? फोटो काय दाखवतात? का तिथून ठेकेदाराची यंत्रणा 2-2 वेळा परत येते? म्हणजे हे जे अहवाल दाखल झाले हे सगळे बोगस आहे, खोटे आहे हे मी स्पष्टपणे सांगतो आणि याच्यावर मी खुलासा दिलेला आहे. महसूल मंत्र्यांनी त्याच्यावर योग्य दखल घेतलेली आहे. बोगस अहवाल दाखल करणार आणि त्याला संमती देणार यांच्यावर रीतसर कारवाई होणार आहे, तो भाग गौण आहे. पण आम्ही वेठीला टांगलो ना,
आम्ही तात्काळ त्याचं काय, आमची प्रक्रिया लांबत चालली त्याचं काय, आमचे रस्ते खुले होत नाहीत त्याचं काय, आम्ही कुठपर्यंत पळायचं? आज अनेक वेळा बीडीओला भेटतोय, तहसीलला भेटतोय, ग्रामपंचायत मध्ये येतोय, साहेबांना भेटतोय, आदरणीय वळसे पाटील साहेबांना भेटतोय, ग्रामस्थांना घेऊन भेटतोय ना. आज कामधंद्याची लोक आहेत, सगळी शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत, यांचा वेळ काढायचा आणि प्रशासनाच्या यंत्रणेच्या दारात जायचं आणि रस्ते खुले करा म्हणायचं. प्रशासन कागद दाखवतो रस्ते खुले आहेत आणि आम्ही म्हणायचं नाही आमचे खुले नाही. हा संघर्ष कुठपर्यंत? बघा काय लिहिले शासनाने फक्त तुमचे रस्ते कागदावर खुले केले, कागदावर खुले, प्रत्यक्षात खुले नाही येत. आता तिथे ते खांबाची अडचण आहे, इकडे पण ते काय 8 फूट खुला नाही खालचा. आता इकडे ते तस्करी आपण पळावल्या त्या दगडीला गावतो, इकडे पडत आहे ते साऱ्या गावाला माहिती आहे. वर करून आता सभा मंडपाचं काम चालू आहे, तिथे गाड्या जात नाहीत मोठे. आता ते साबळेनी इकडे गेले सरकून ते 2 सागाच्या झाडाची अडचण आहे. आता त्याच्यासाठी फॉरेस्टची परवानगी घ्यायचं काम ग्रामपंचायतचे आणि ती 2 झाडं काढून हे करून निधी आला तर तो मार्गी लावायचं काम या लोकांचं आहे. आता यांना 19/2 यांनी पत्र दिलेले. आता त्यांच्याकडे कर्मचारी खडीवर आहे, त्यांची बॉडी आहे आणि या पत्राला आता भाऊसाहेबांना काय नाही का द्यायला ग्रामसेवक या गावाचा अर्थ काय, हे तुमच्या सेवेसाठी आहे. सरकारने त्यांची नियुक्ती करायसाठी तुम्हाला पत्र दिले ना, तुम्हाला कळवलं वार्ड क्रमांक 1 विषय, वार्ड क्रमांक शासनाने प्रत्येक वार्ड मध्ये प्रतिनिधी काला नेमले. त्या ठिकाणचे 3 घेतले, 2चे 3 घेतले, 3चे ईडी म्हणून बसल्यात का काय लोक म्हणजे गावे ईडीचे म्हणून तर एवढे 10 वर्ष गेले आज. अहो हे पत्र तुम्हाला दिले नाही लोकांनी. पाणी अहो ऐका आता 2 मिनिटं सही 19 तारीखला तुम्हाला कळवले तुम्ही येणार आहे. ठीक आहे, तुम्ही आले भाऊ साहेब लोक आले, तुम्ही दखल घ्या ना. पहिले तुम्ही आज ऐका ना, अहो थांबा, तुम्हाला मिटिंगला अख्खं वर्ष तुमची मिटिंग आजच्या तारीखला नको ना, तुम्हाला आधी 5 दिवस कळवले ना त्यांनी. तुम्ही काय मिटिंग घ्यायची होती? आता त्या लोकांचं काय म्हणणे ते घ्या, त्याच्यावर तुम्ही काय निर्णय घेणार ते सांगा. त्यांची अडचण एवढी आली. आमचे अधिकार तंटमुक्त गाव समितीला आम्ही सुपूर्द करत आहोत. त्यांनी संबंधित रस्ते कायदेशीररित्या शासकीय पातळीवर खुले करावे, याला आमची कुठली हरकत नाही असं ग्रामपंचायतने आम्हाला अधिकृत पत्र व्यवहार द्यावा, हीच आमची त्याला विनंती आहे. याच्या पलीकडे आम्हाला त्यांच्याशी कुठलंही संभाषण करायचं नाही. धन्यवाद. खूप त्यांची तारांबळ होते, कंटाळले, जीवनालाच वैतागले, ते आत्मदहन करण्याच्या पालिकेत होते. आज आम्ही थांबवले की आत्मदहन नाही करायचं. वर्षभर आम्ही सारखं पत्रव्यवहार करतोय. आत्मदहन आज करतो, उद्या करतो, आज करतो, उद्या करतो. आपले ग्रामपंचायत आहेत, आपले पदाधिकारी आहेत. आम्ही आत्मदहन केलं तर आम्ही जीवाने जाणारच आहे, पण प्रश्न सुटणार नाही. तुम्ही सहकार्य करा. तुम्ही लोकनियुक्त आहात, सगळ्या वार्डाचे प्रतिनिधित्व आहात आणि कायद्याने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. कायद्याने अधिकार दिलेले आहेत. अर्जदार तुम्ही आहात. आम्ही मला ऐका, मागच्या आठवड्यात कलेक्टर तेच बोलले. महसूल मंत्र्यांनी मोदींनी मागच्या मंगळवारी फोन लावला तहसीलदारांना, वाघ साहेबांनी महसूल मंत्र्यांना उत्तर तेच दिलं की अर्जदार ग्रामपंचायत आहे, आम्ही आदेश दिले आहेत, आम्ही त्यांना पोलीस संरक्षण देऊ शकतो, पण त्यांचं आमच्याकडे कुठलंही मागणी पत्र नाही. महसूल मंत्री मोदींनी सरळ सांगितलं. दुपारी 12:30 वाजता महसूल मंत्र्यांनी फोन केला होता बंगल्यातून. महसूल मंत्र्यांनी चित्रकूट बंगल्यातून एवढे सांगितलं की तुम्ही माझ्या स्वतःच्या मोबाईलवरून फोन केला तर एवढे सांगतो वाघ साहेबांना. वाघ साहेब म्हटले आमची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची आहे, प्रशासनाची भूमिका ग्रामस्थांच्या बाजूची आहे मंत्री महोदय साहेब, परंतु ग्रामपंचायतचा आम्हाला कुठले सपोर्ट नाही, रिप्लाय नाही.
तर महसूल मंत्र्यांनी एक सांगितलं, मी शासन आदेश 2 वेळा काढले, तुमच्या केसवर काढले, तुम्ही शासकीय पातळीवर खुले करून द्या, तुम्ही रिमाइंड करा त्यांना पत्र व्यवहार. तहसीलदाराला सांगितलं, ते थांबा बोलून द्या. ते एवढे बोलले का मी रिमाइंड करतो, ग्रामपंचायत कोणते खुला सांगितलं. त्याच्यांनी जे काय केलं ते तुमच्या पुढे मांडलेले. आता तुम्ही इथं आलेत कायसाठी? काय भाऊसाहेब, आता यांना काय तुम्ही हे द्यायचं उत्तर ते द्या. साधे त्यांच्यासाठी चर्चा करा. भाऊसाहेब, आणि भाऊसाहेब ऐका ना, 2 मिनिटं ऐका. एक मिनिट मागाशी तुम्ही म्हणले आमची मीटिंग चालू होती, आपली बॉडी 10ची, एका जागेत इलेक्शन लागले, एका बाईने राजीनामा दिलाय. 2 मिनिटं 2 मिनिटं. आणि जर 8 सदस्य आणि 7 सदस्य आणि सरपंच मॅडम, तुमची जर 8 माणसं आहेत पंचायत मध्ये, तर 8 मध्ये बहुमत 5 आहे ना, तुम्ही 3 जणांची मीटिंग घेत होते. सदस्यच नाही मीटिंगला. ऐका, वार्ड क्रमांक 1 चा विषय करंजुदेवी रस्त्याचा तुम्हाला 19 तारीखला कळून सुद्धा तुम्ही तुमचे वार्ड क्रमांक 1 चे सदस्य इथं बोलवायला पाहिजे. तिथला अडथळा काय त्यांच्या वार्ड मध्ये तो त्यांना समजायला पाहिजे. आमचा एकही सदस्य इथं नाहीये आणि तुम्ही त्या सदस्यांना बाजूला ठेवून कसली मीटिंग घेत होते. मला तुम्ही ग्रामस्थांना सांगितलं आमची मीटिंग चालू होती. सदस्य तर आता 8 आहेत. लाडके बाईने राजीनामा दिला, एक बाई काय ते रिजेक्ट झाली, तिच्या जागेचं इलेक्शन लागले, बरोबर ना? मग ही ग्रामपंचायत फक्त 3 सदस्यांवर चालते का? उपसरपंच नामदेव शेटपोकरकर, माजी उपसरपंच नामदेव शेटपोकरकर, आपण मांडलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. परंतु तहकूब ग्रामसभेसाठी तहकूब मासिक सभेसाठी उपस्थित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य जेवढे उपस्थित असतील त्यांच्या अधिकारामध्ये तहकूब मासिक सभा घेतली जाते. हा शासन नियम आहे. नाही त्या अनुषंगाने 2 मिनिटं तुमचा शासन नियम तुमच्या मासिक ऐका 2 मिनिटं तुम्ही तुमची मासिक उपसरपंच होता. ऐका, मागाशी तुम्ही ग्रामसभा घोषित केली, तुम्ही बरोबर? उपसरपंच होता, तुम्हाला बरं, काय आता माहिती? ही लोक तुमच्याकडे अर्ज घेऊन टायमिंग देऊन आले, 11चा टायमिंग तुम्हाला कळवलाय आणि लोक बाहेर बसले तर तुमची मिटिंग झाली, हे पण योग्य नाही. आणि जरी असेल तर 3 वार्ड मिळून ही ग्रामपंचायत कोकरवाडी आणि पिंपळगाव संयुक्त ग्रामपंचायत एखादा तरी सदस्य त्या ठिकाणचा पाहिजे. हे चुकीचं आहे बरं का, जे आता तुम्ही आतमध्ये गेले ना, ते चुकीचं आहे. माननीय ऐका, तुमची मिटिंग त्याच्याबद्दल आमचा वाद नाही, पण तुमचं आहे ना लोक बाहेर बसून ठेवून मोठी मिटिंग घ्या ना, हे चुकीचं आहे. हे मला टाकलं बरोबर आहे का? लोकांनी लोकांच्या कामासाठी निवडून आणि तुम्ही जर तुमच्या घरी जर पाहुणे आले तर तुम्ही दार लावून आत बसणार आहे का? 2 मिनिटं. अहो, आम्ही तुमच्या घरी आलो नाही सरपंच साहेब, आम्ही गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात आलो. तुम्ही शासनाने ते दिले, बरोबर आहे का नाही? या हक्कासाठी तुम्ही आले आहात त्याबद्दल आम्ही चर्चाच विनिमय करत होतो. अशी मीटिंग नव्हती लावून का ते नाही, तुमचाच विषय आतमध्ये चालला होता. अहो, वार्ड क्रमांक 1 चा सदस्यच नाही, तुम्ही काय तिला घेणार? ऐका, तुम्ही जर म्हणता याच विषयावर तुमची चर्चा चालू होती, वार्ड क्रमांक 1 चा सदस्य आहे का? दिसतोय का? याच्यात विषय आहे का नाही? सदस्य काय राव? आहे, तुम्ही सदस्यांना जा विचारा. पुढे सदस्य, अहो तुमच्या मिटिंगला सदस्य आहे का? जर मासिक मिटिंग तिथे चालू आहे या विषयावर आमचा विषय आहे याच्यामध्ये, आहे का नाही? आहे का सदस्य दिला? अहो, ही जबाबदारी कोणची आहे? तुम्ही अजेंडे काढता. ऐका, तुमच्या हाताखाली कर्मचारी अजेंडा सुद्धा कर्मचारी विकास अजेंडा पोच करणार, सही घेऊन येणार त्या सदस्याची, म्हणजे त्याला कळलंय ना. मग तो काय येत नाही, ते काय येत नाही तुम्ही आम्हाला सांगा ना. आता बघा नामदेव शेठ, तुम्ही उपसरपंच होतात, ऐका माझं ऐका, तुम्ही नुसतं बोलू नका. सदस्याची जबाबदारी यायची का नाही त्याच्यावरती आपण जबरदस्ती करू शकत नाही. तो किती वेळा पूर्णपणे झाले, अधिकार- किती मीटिंगला तो सदस्य पूर्णपणे नाही, अधिकार त्या कितीतरी सदस्याला आहे. प्रोसिडिंग चेक करा, कितीतरी ग्रामसभेला सदस्य नाही, आहेत का यांचे सदस्य? लोक येतात बसतात तुम्ही जातात घरी. सुज्ञ आणि सुशिक्षित मतदार अहो, आहात. तुम्ही सुशिक्षित ज्यांना आहे मतदान म्हणून केलेलं आम्ही आहे. सांगतो तुम्ही का सुशिक्षित तुम्ही समाज पहिलं असल्यामुळे तुमची बॉडी येत तुम्ही व्हा. वार्ड तर क्रमांकाचे तुम्ही सदस्य लोकांना सांगा. न्याय द्याल, तर तुम्हीच एकत्र नाही तर तुमच्या तुम्ही न्याय काय घरात देणार? एक होती देवा. अहो, आता तुम्ही कुठे जाऊची मीटिंग चालू आहे हो, नका विषय वाढवू. आणि आमचा एकही सदस्य नाही त्या मीटिंगला. हो महाराज, तुम्ही हो, दोन घर सदस्य सोबत हे वाढी बघ, करून तुझ्या हे बघ, लोकांना नका विषय वाढवू. रस्त्याचा प्रश्न आहे आणि मीटिंग त्या विषयावर चालली. आमच्याला वाढी येऊ शकत नाही तर माननीय महात्मा गांधी तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष हुसेन चाचा शेख
तसेच त्याप्रमाणे उपाध्यक्ष संदीप भाऊ भास्कर यांनी प्रति मान्य सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे घोडा, मौजेपूर, कुरपडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांना पिंपळगाव घोडे अंतर्गत असलेल्या 5 रस्त्यांसंदर्भात खुले करण्यासंदर्भात अर्ज ग्रामपंचायतला दिला आहे. या बाबतीचं प्रकरण न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. माननीय तहसीलदार साहेब यांनी याबाबतचे निकाल ग्रामपंचायतला दिले. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने त्यावरती कार्यवाही केली. संबंधित रस्ते माननीय तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज तागत सर्वे खुले आहेत. नाही नाही पोकरवाडी करून रस्त्यामध्ये ती सागाची झाडे गाड्या घेऊन जात नाही. जे आहे ते सांगा. खुले आहे माहिती खुले नाहीये. बोलू का नको? तुम्ही ऐका, चुकीची माहिती देऊ नका. आपण मला बोलू ऐकून नका. घ्या. तुम्ही बोलता नाही. तुम्ही म्हणता खुले. मला आवाज जे नाही आहे ते नाही. खुला आहे का रस्ता? डोंबकड्याचा रस्ता खुला आहे का? ती लोक आलेत काय यासाठी? त्यांचं म्हणणं आहे. सरपंच ऐका ना, जे नाहीये ना त्यांना आत्ताच घ्या आणि आवाज रस्ते जर ऐका खुले ना. तुम्ही आले का? अहो ऐका ना, एवढे ग्रामस्थ आहे ना त्यांना नेऊन दाखवू. ते आता सांगतात ना खुल्ला आहे, त्यांच्या याच्यानुसार खुल्ला दाखवतात ना, त्यांना घेऊन जाऊ. चला ते बोला. दाखवतील ना खुल्ला आहे का नाही. समोरासमोर नामदेव शेठ अम्मा. विषय पूर्ण होऊ कोण द्या. द्या? यांचा विषय चालू झाला. पत्रकार साहेब समोर कॅमेरा लावून लाईव्ह शूटिंग घेत आहे. आम्हाला आमचं मत मांडू द्या. बोला बोला बोला. हुसेन साहेब शेख यांना खुर्ची तरी द्या. बसा. नको. हे समाजात हा जमिनीवर बसले तुम्ही हे, direct. ठीक आहे ठीक आहे. संबंधित रस्त्यांचे निकाल माननीय तहसीलदार साहेब यांनी दिल्याप्रमाणे ग्रामपंचायतीने त्यावर कार्यवाही करून संबंधित रस्ते खुले केलेले आहेत. राहिला प्रश्न डोंगकडा वस्ती रस्त्याचा. थांबा. खुले रस्ते केलेले नाहीत. थांबा. परंतु ते रस्त्यावर ग्रामपंचायतीने जाऊन तिथं काय केलं ते सांगा. आजची तिथं परिस्थिती बघा. समोरच्या शेतकऱ्याची जमीन पडीक असल्यामुळं तो साबळे तो रिटीत इकडे आलाय आणि आता नेमकी 2 सागाची झाड आहेत ती तिथं आडवी येतात. वर 17-18 लाखाच्या मंडपाचं काम चालू आहे तिथं. तिथं मटेरियल जात नाही. जातोय का? आणि रस्ते खुले केले. काय केलं ग्रामपंचायतीने तिथं? सरपंच मॅडम एक एक रस्त्यावर चर्चा केली तर बरोबर. बोला तुम्ही. रामधारे बोला तुम्ही. नाही, एक-एक रस्ता बोला तुम्ही. तुम्हाला उत्तर विचारायला आले. आता बोला तुम्ही. थांबले आता. आता बोला तुम्ही. उत्तर आम्हाला द्यायचंय. प्रश्न विचारायचा का? नाही, ठीक आहे ठीक आहे मी विचारतो प्रश्न. नाही नाही, तुम्ही नका प्रश्न विचारू. नाही, आम्ही एक प्रश्न ना- विचारा, आम्ही बघू ना. उत्तर नाही, बरं ठीक आहे बोला ना बोला. तुम्ही बोलू ना. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या चाचा सगळं. बोला ना, प्रत्येक एकेकाबद्दल सांगा. बोला तुम्ही बोला हे सरपंच. खरे ते खरे नुसते कागद फुलवून उपयोग नाही ना. बरोबर आहे का? निधी मागे गेला. अर्जदार आम्ही प्रमुख अर्जदार यांना जबाबदार धरत आहोत. अर्जदार यांना अधिकार आहे. अर्जदार यांनी भले वाचून सांगा. तुम्हाला नसेल तर मी हे देतो तुम्हाला. धरा तुमचंच आहे गव्हर्नमेंट कुणाला याचं वाचून सांगा. पण सरपंच मॅडम अर्जदार आहेत आणि त्यांच्या वाणीतून त्यांनी आम्हाला खुलासा द्यावा. खुलासा द्यावा. सरपंचांनी खुलासा द्यावा ही विनंती आहे. वाचून दाखवा ते. हे पहा 2 मिनिटं. गावच्या दशक्रियेचा तर प्रश्न आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यांनी दिशा दाखवली दशक्रिया इकडे पडची. ऐका तो प्रश्न तुमचा सुटलेला आहे. दुसरी गोष्ट महसूलची लोक आली होती. तिथले ते हरी बोराडे त्यांचे ते कंपाऊंड आपण सगळे होतो त्यांनी पाडलं. हे काय म्हणते गुंते बांधून काय ते फळाला दिसताना आम्हाला मुदत द्या. ग्रामपंचायतीने जबाबदारी घेतली. राहिलेलं काम करून द्यायची. आता त्याच्यात काय फक्त 2 खांबळे काढले तर त्याच्यासाठी काही जे भरायचे MSCB ते भरलं. तो प्रश्न तुमचा मार्गी लागतो. तर आता तिथं तुम्ही MSCBला पैसेच भरले नाही त्याच्यामुळे ते खांबळे निघाले नाही. त्याशी काहीतरी भांडण झालं होतं पण ते ट्रॅक्टरचं ना. ऐका तुम्ही जर म्हणता फुले झाले नाही तर मग तुम्ही वाहन करण्यापासून आता आमच्यावरती सागाची झाड आहे त्याला ते फॉरेस्टची परवानगी लागेल तर ती झाडं कापता येतील. आणि इकडचं तर तुम्ही एक जाहिरात केली. इकडे शंकरराव पाणी सोडून दिलेली. डोंगकडा वस्ती रस्ता खुले करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेबांनी जो निकाल ग्रामपंचायतला दिला त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने त्यावर अतिक्रमणाची कारवाई करून संबंधित रस्ता खुला करण्यात आला. संबंधित रस्ता खुला करण्याकामी मी त्या ठिकाणी संबंधित उपस्थित नव्हतो. परंतु या ग्रामपंचायतचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सायली ज्ञानेश्वर लाडके व कार्यकारिणी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्या अनुषंगाने सांगायचं म्हणणं असं की लोकरे आणि बोराडे आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये एक सामंजस्याचा करार झाला.
ग्रामपंचायतच्या बाजूने जगू असेल, सरपंच असतील आणि बोराडे लोकरे असे विरुद्ध झाला. त्यांनी असं सांगितलं की आम्ही 8 फुटाचा रस्ता द्यायला तयार आहोत, परंतु 8 फुटाचा रस्ता देण्यासाठी आपण दोन्ही साईडनी लोकऱ्यांच्या बाजूनी संबंधित डोमकडा वस्ती यांनी भिंत बांधायची, बोराड्यांच्या बाजूनी संबंधित ग्रामपंचायत पिंपळगाव घोडे यांनी भिंत बांधून मध्ये 8 फुटाचा रस्ता वरती डोमकडा वस्तीसाठी येण्या जाण्याचा द्यायचं असं ठरवलं. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने अतिक्रमणाची कारवाई करून संबंधित भिंत ही पाडली. त्यानंतर ग्रामपंचायत माधव बोराडे हरी बोराडे यांच्याशी बोलणं केल्यानंतर त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही पहिली पाया खोदून पायाचं बांधकाम करत असताना आमचं जे पत्राशेड आहे त्या पत्राशेड तुम्ही पायाचं काम त्या पत्राशेडच्या पोलपर्यंत आल्यानंतर संबंधित पत्राशेडचे पाईप कापून त्या भिंतीमध्ये राहून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही 4 फूट इकडून 4 फूट तिकडून असं रस्ता देण्याचं ठरवलं. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने कारवाई केली, पाया खोदाई काम केलं, त्या ठिकाणी मटेरियल टाकला गेला. परंतु काम चालू असताना या मागणी तंटामुक्तीचे विद्यमान उपाध्यक्ष संदीप भास्कर यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सदरचं काम अडवलं. त्या ठिकाणी त्यांना अधिकार नसताना त्यांनी काम अडवलं. त्या अनुषंगाने त्यावर 1 महिना उलटला गेला. हरी बोराडे 8 फूट रस्ता द्यायला तयार होते, पण संबंधित डोमकडा वस्ती ही 12 फुटावरती अडून होती. त्या रस्त्याची आज तागायत ग्रामपंचायत असो नाही तर महसुली दप्तरी असो कोणत्याही प्रकारची रस्त्याची नोंद आढळून येत नाही. जी रस्त्याची नोंद आढळून येते ती वड्याच्या बाजूने आढळून येते. याबाबतचे कोणाला कागदपत्र आवश्यक असेल ते कागदपत्र डोमकडा वस्तीला पुरवले जातील. तरी सुद्धा सामोपचाराने ग्रामपंचायत पिंपळगाव घोडे विरुद्ध महादू दगडू बोराडे विरुद्ध लोकरे यांनी सामंजस्याने 8 फुटाचा रस्ता देण्याचे कबूल केले. हे त्यांचा एक समजूतपणा, परंतु आपल्या डोमकडा वस्तीने त्यांना 12 फुटच पाहिजे. या अनुषंगाने त्यांनी 1 महिना ग्रामपंचायतीची वाट पाहिली. 1 महिन्यानंतर त्यांनी मान्य जिल्हा सत्र न्यायालय खेड या ठिकाणी या ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच वया कलम निशाणी 5 अर्जदार आहेत सायलीताई ज्ञानेश्वर लाडके यांच्यावरती केस दाखल केली. सायलीताई ज्ञानेश्वर लाडके आता हुसेनच्या मागाशी म्हणत होते की ग्रामपंचायत अर्जावरती सही करायला तयार नव्हती. ग्रामपंचायत 143 कलम 143 खाली अर्ज दाखल करत होती. नवीन रस्त्याची ग्रामपंचायत मागणी करीत होती, परंतु चाचा त्या ठिकाणी आमच्याशी हितगुज करत होते. हे पण तितकंच सत्य आहे. त्यांनी कलम निशाणी 5 खाली त्यांनी अर्ज दाखल करायला लावला, परंतु ग्रामपंचायत कार्यकारिणी 143 कलम खाली नवीन रस्ता मिळावा यासाठी ग्रामपंचायत आग्रही होती, पण त्यांनी कलम 5 खाली ग्रामपंचायत अर्ज करायला लावला. परंतु जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. भूतकाळात जायचं नाही. वारंवार तुम्ही इथं बसताना तेच सांगत राहणार आम्ही, बरोबर नाही. माधव बोराडे यांनी 8 फुटाचा रस्ता द्यायचं मान्य केलं. याला जबाबदार जगू आहे, ग्रामपंचायत पूर्ण कार्यकारिणी आहे, बोराडे आहेत, लोकरे आहेत. त्या ठिकाणी असं जगू आणि मी आणि सरपंच आम्ही हर्षला विनंती केली 8 फूट आहे ना तर थोडं 9 फूट कर. ती पण त्यांनी मान्य केली का ठीक आहे 9 फुटाचा रस्ता आम्ही देतो. परंतु देतो हे शब्दार्थ असा की त्यांनी हे रस्त्याचं काम अडवलं. त्यांच्यावरती होणारा मानसिक ताण सारखा 12 फूट डोमकडा वस्ती 12 फूट पाय 12 फूट पाय यावरती त्यांच्यावर मानसिक ताण. त्यांनी रस्ता देण्याचं नंतर नाकबूल केलं आणि त्यांनी रिसर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. त्यानंतर माननीय हुसेनचंद्र शेख यांनी परत अर्ज केला. त्या अनुषंगाने सचिन वाघ तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचं पत्राशेड हटून त्या ठिकाणी आज तागायत 8 फुटाचा रस्ता आजही टेप लावून मोजला तरी ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या कोणत्याही सदस्य सरपंच उपसरपंच कर्मचाऱ्यांना जरी घेऊन गेले तरी 8 फुटाचा रस्ता आजही त्या ठिकाणी डोमकडा वस्तीसाठी चालू आहे. हा निकाल फक्त एकदा महादू बोराडे अथवा लोकऱ्यांसाठी नाहीये. हा पूर्ण निकाल डोमकडा वस्ती रस्त्यासाठी. संबंधित पुढचा शेतकरी रामदास पोकरकर यांचा एक दगड हलवला होता तुम्हीच डोमकडा वस्तीने. त्या टायमाला त्याच रामदास पोकरकरांनी तुम्हाला पोलीस स्टेशनची भाषा केली होती. तुमच्या मनाला विचार बोलतोय मी डायरेक्ट नाव घेते तुमचं. त्यांचं बोलणं होतं त्यांनी तुम्हाला पण बोलायला भेटेल. तुम्ही जरा वेळ थांबा, त्यांचं बोलणं होतं. पुढे गेल्यानंतर किरण शेठचा पूर्ण रस्ता जातोय. पुढे गेल्यानंतर पोरकेच्या वावरातून पूर्ण रस्ता जातोय. निकाल काय आहे कलम निशाणी 5 खाली आपण डोमकडा वस्तीला पूर्ण रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. त्या अनुषंगाने जिल्हा सत्र न्यायालयाची केस ग्रामपंचायत बाजून लागणार हे 100% करे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत आपल्याला इथून तिथून 8 फुटाचा रस्ता द्यायला कोणचा बांध जाईल कोणची वावरं जातील जे ज्याने त्यांनी बघायचं. परत मानायचं नाही की तो फक्त निकाल एकटा महादू बोराडे लोकरेसाठी नाही.
संबंधित सर्व शेतकरी जे आहेत डोंगकडा वस्तीपर्यंत जाणारे गोडेगारापर्यंत पंचे बांध जाऊ प्रत्येकाचे बांध ग्रामपंचायत उभे राहून तोडून टाकणारे हे पण ग्रामपंचायत त्यांचा लायसेन्स चालू आहे. निकाल प्राप्त झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात येईल. तुम्हाला डोंगकडा वस्तीबाबत कोणाला काय बोलायचं बोलून घ्या. व्यथा व्यथित केली ती अंशता बरोबर आहे, पूर्णपणे बरोबर नाही. कारण ज्या वेळेस उपोषणाला बसलो, रस्ता रोको केलो, त्यावेळेस ग्रामपंचायतीने कुठलेही सहकार्य केले नाही. त्या रस्त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर मधोमध पूर्वपार वापरातला रस्ता होता आणि आहे. आपल्याला जास्त खोलात न जाण्यापेक्षा शासनाने तो रस्ता खुला करून दिला, ग्रामपंचायतीने खुला करून दिला नाही, हे मी स्पष्ट सांगतो. दुसरा मुद्दा असा माझा आहे की त्या रस्त्यामध्ये जो रस्ता खुला झाला होता, नागटिळक साहेब होते, त्यांनी आरपार ट्रॅक्टर न्यावा असे नामदेव शेठ आहेत का नाही? नामदेव शेठ त्यांना सांगितलं होतं की आरपार ट्रॅक्टर जाईल असा रस्ता आजच खुला करा. परंतु संबंधित हरकतदार यांनी सांगितलं की आम्ही उद्या खुला करून देतो. ही सत्यता आहे. याला सरपंच साक्षीला आहे, पोलीस पाटील साक्षीला आहे. आम्हाला वकील सांगा, कागदपत्र सांगा, काय प्रक्रिया ते सांगा. का सांगत नाही? आम्ही 2 तास बसलो इथं. काय सांगत नाही तुम्ही आम्हाला? मी सगळ्या तारखेला गेलेले त्यांना सुद्धा माहितीये. नाही, मला माहित नाही. मला काय माहित नाही. काय माहित नाही मला. खोटं बोलतात. ग्रामसभेत विषय काय झाला की यांना कोर्टाचे पैसे काढून द्या. ग्रामसभेची नामदेवे ऐका, त्यांनी आम्हाला कागदोपत्री मांडावं. मॅडम तोंडी मॅडम तुमचं आम्ही आदर करतो, आम्हाला कागदोपत्री बोला. कागदोपत्री बोला. एका व्यक्तीने एवढं बोलणं तुम्हाला ग्रामस्थांना वाटतं तुम्ही एका व्यक्तीला माझ्या बाबतीत बरं वाईट बोललं जाते, मला कलुषित केलं जाते. कशासाठी? अरे मी गावासाठी रात्र दिवस पडतोय. दिलीप वळसे पाटलांकडे जाऊन शिष्टमंडळ माझ्या बाबतीत आपण शब्द वापरतो. तो राजकारण करतो, तो जातीचं राजकारण करतो, स्वार्थी राजकारण करतो. आदरणीय जनता दरबारमध्ये यांचे शब्द येते, यांचे शब्द काय विद्यार्थीचं राजकारण, काय स्वार्थी राजकारण. म्हणजे तुम्ही एवढ्यापर्यंत जाता, माझं गटांमध्ये असं करायला जाता. आज एवढं रेकॉर्ड फुकट येते, फुकट येते, फुकट येते. वैयक्तिक आणि तुम्ही खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. तुमच्या वतीने वकील पत्रकार द्यायचं काय तुम्ही हे करता? काय म्हणा? मला हेच कळत नाही तुमचं माहिती द्या या पब्लिक. नाही, काय बोलायचं नाही, कुणी काय बोलायचं नाही. तुम्ही करणार असाल तर मुद्दा द्या, नाही तर ठीक आहे. काय बोलायचं ऐका चाचा, दोघं पण उभे आहेत आता. उत्तर दे. नाही, विनंती आहे, खोटं बोलू नका, चर्चाच करू नका. आता सांगतो मी अजिबात बोला की तुमच्यासाठी करतोय तरी तुम्ही तुमच्यासाठी चालू आमच्यासाठी आहे काय मोकळा कोणासाठी मिळतोय बरं? अरे युक्ती वाईट पडते तुम्हाला बाय माणसांचं काय वाटत नाही, विशेष वाटत नाही मला खरं तर. बाई असून याला माझी हे कळत नाहीये. आम्हाला मांडा, कागदोपत्री द्या ना आम्हाला. काय नाही ऐका, का बोलून द्या, ते बोलतात प्रश्न उत्तर गेलं पाहिजे. आम्ही अपेक्षा काय करतो की मॅडम तुम्ही कोर्टात गेलात ना, आम्हाला त्याची एक प्रत द्या ना, नक्कल द्या ना की यानुसार तुम्ही कोर्टात गेलेत, आपण याची कागदपत्र ही दाखल केली, कोर्टाची ही स्टेप आहे, आपल्याला या स्टेपने पुढे जायचंय. मी मदत करतो ना, तुम्हाला कागदपत्र द्यायला. हेच तुमचं म्हणणं आहे, तुम्ही कोण नाही म्हणणार. तुमच्याकडं ऐका तहसीलदार मॅडम निशाने 5 खाली अपील दाखल केलं. पुराव्याची कागदपत्र मी दाखल केली आहेत, मी तहसीलदार. तसेच निर्माण कोर्टाची मी तुम्हाला मदत करीन ना, पण तुम्ही मला काहीच सांगत नाही. ही फाईल यांनी एवढं नका सांगत बसू. पत्रकार साहेब एक विनंती, तुम्ही जेवढं लाईव्ह घेतलंय तेवढं सगळं टाका. याचं त्याचं ऐकून अर्धवट कट करून टाकू नका. मागच्या टायमाला हे झालं, पत्रकार साहेब आले, आमचं दिलंच नाही. असं करू नका. जी आहे सत्यता मांडा. बोललेच का? बोलतोय ना मी, समोर लोकांसमोर बोलतो. जे काय घडलं ते सगळं तुम्ही टाकायचं. तुम्हाला असेल तर सर्व टाका, नसेल टाकायचं काहीच तर टाकू वेल एंड गुड. टोंगकडा वस्तीबाबत रस्त्याचा काय विषय? ओला ठेवणे
तुम्ही जागा निश्चित करून द्या, घरपट्ट्या मारा, पोल हटवला जाईल आणि जो 8 फूट रस्ता आहे तो चालू राहील. दुसरा कोणत्या रस्त्याचा विषय अजून आणि कोर्टामध्ये 2 मिनिट कोर्टामध्ये माननीय या ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सायलीताई लाडके ते भांडतायत. त्या वकिलाचं नाव काय? अर्चना घुमटकर वकील साहेब आहेत. म्हणजे ते आपल्या ग्रामपंचायतची केस घेऊन ग्रामपंचायतच्या बाजूने लढतायत. त्याबाबत त्यांना आवश्यक ती कागदपत्रे ग्रामपंचायतनी पुरवलेली आहेत. याबाबत तुमकडे वस्तीला कोणती शंका असेल घुमटकरांचा नंबर घ्या, तुम्ही त्यांच्याशी बोला, काय असेल तर विषय क्लिअर केला जाईल डोंगकडा वस्तीच्या बाबत. इथून पुढे डोंगकडा वस्तीने स्वतः बोललं तर आम्हाला वेलंबूड राहील. आम्ही तुमच्याकडे आमचे नागरिक, आमचे मतदार, आमचे ग्रामस्थ म्हणून आमची तुमच्याकडे पाहतो. तुम्हाला या सुखसुविधा द्यायच्यात त्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहत आलोय. इथून मागे कोणी जेवढ्या सुखसुविधा दिल्या नसेल तेवढ्या आम्ही दिल्या. इथून मागच्या म्हणजे मला नामदेव शेठ म्हणून आहे म्हणून नाही बोलायचं. इथून मागच्या कोणत्याच कार्यकारिणीने अशा प्रकारची कोणती कलम पास खाली कार्यवाही केली नाही. त्याचं पण हे म्हणतात 5 वर्ष कोणत्या प्रकारचा केस चालली नाही. हे सरपंच निवडून आल्यानंतर 3 वर्षामध्ये हे सरपंच निवडून आल्यानंतर कलम निशाणी 5 खाली मला असं वाटतं 2.5-3 वर्ष झाले त्या रस्त्यांसाठी ग्रामपंचायत भांडते. हे तुम्हा सर्व ग्रामस्थांना जुन्या जाणत्या माणसांना पण ज्ञात आहे. माझ्यासारख्या तरुण माणसांनी तुम्हाला सांगणं योग्य नाही. किरण असतील, जगदळे ते आता आहेत, फादले मॅडम असतील, त्या कोरकेबाई असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला सगळ्यांनी आहेत, सांगायची गरज नाही. तुमचा रस्ता अडवला गेला होता. बिचाऱ्या त्या मॅडमनी मुलगी स्त्री असून त्या कार्यवाहीला सामोरं गेलेली होती. एखाद्यावरती अतिक्रमणाची कार्यवाही करणं म्हणजे सहजासहजी ग्रामपंचायतला सोपं नाही. तरी त्या मॅडमनी तिथं उभं राहून ती ग्रामपंचायतची अतिक्रमणाची कार्यवाही केली, एवढी मोठी कार्यवाही केली. आज तुम्हीच तिला वेटीस धरता, हे चुकीचं आहे तुमच्याकडून. बोला राहिलं रस्त्याचा प्रश्न मॅडमनी एकट्याने केला. तुम्ही उपसरपंच त्यावेळेस तुमचं काम होतं ना तिथं राहायचं. अहो मॅडम, माझं वैयक्तिक माझ्या मुलीचा विषय होता म्हणून त्या टायमाला मी मुंबईमध्ये होतो. मॅडमशी माझी चर्चा झाली होती. त्यानंतर जे काय घडलं त्या सगळ्या कार्यवाहीला मी मॅडम सोबत आहे. माझ्या मुलीच्या कामासाठी मी मुंबईला होतो. तुम्ही काय म्हणले माणसं बोलती नाही, चाचा एकटे बोल, ठीक आहे. तुम्ही म्हणता त्यांचं नाव तुला द्या. आता याच्यातली काही माणसं आहेत त्यांना काही शैक्षणिक किंवा काही माहित नाही. हे पहिलं तुम्ही शैक्षणिक नाही मॅडम, नाही, पण तुम्ही जर म्हणता म्हणता की चाचा म्हणते, तुम्हा जुनी जाणती माणसं आहेत, समजा फादरी मॅडम त्या कंटिन्यू त्या रोडने जाणे, ज्या जुन्या जाणत्या माणसांनी ते विषय आबा आहे. आबा तर आता आज गावात 97 वयाच्या वर फक्त एक नाव आबा आहे. सरपंच मॅडम एकटेच आहे. ह्या पण माहिती आहे ना, मग यांनी काय त्यांना काय बोलल्या का? अहो तुम्ही बोला, तुम्ही सांगा त्या गोष्टी आम्हाला. आणि गाव एवढे ठाम आहे. त्यांनी म्हणून आपल्या दृष्टीला तिथून मागं पुढे पडत होत्या. आणि ऐका, जरी वाद चालू होता तरी गावच्या दशक्रिया महाराज पुढे पडत होत्या. या वाडीच्या काळात आता दशक्रिया पुढे पडत्या. डोम काढावर तिचा जो रस्ता आहे तो रामदास नानाच्या घरापर्यंत वरून कॅनल पर्यंत तो कंच्या वाडीने केला. पुढं का नाही झालं? ऐका ना, अहो मग पुढे तुम्हाला काय आमच्या जागी झाला नाही म्हणून तुम्हाला निवडून तुम्ही का नाही केला? अहो, तुम्हाला 20 फूट तुम्ही का नाही केला? तुम्ही का नाही केला? अहो, ऐकून घ्या. याच्या वेळी ना, आम्ही काय करतो तुम्ही काय करणार ते सांगा. अरे ऐका, हे बघा कुठचंही काम होतात तरी सरपंच मॅडम तुम्हाला आता चांगलं द्या. तुमचं शिक्षण झाले नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय दगडीच्या केस मध्ये 2 पण आम्ही आरोपी आहे. या केस मध्ये डोंगकाळेच्या फक्त तुम्ही एकटेच कसे काय आरोपी? हा पण आमचा सवाल आहे. गुन्हा दोघांवर दाखल व्हायला पाहिजे का नाही? या विचारीवर लोकांचा काय दाखल झाला बरोबर आहे का नाही? हो, मॅनेज केला तुम्ही प्रतिस्पर्धीला, त्या विचारीला पण त्यात आणलं असा मी आरोप करतो. इकडे माझा आरोप झाला केस झाली तरी मागच्या बॉडीने काहीच केलं नाही. कशी काय मागा? मी असं म्हणलं नाही मागच्या वडी काही स्पष्टीकरण द्यायला बाईटवाल्यांनी बघा 2 तारखेचं 20/7/2023 चं पत्र आहे. तहसीलदारांची पोच आहे. किती रस्ते आहेत? 5 रस्ते. जर मी 2023 पासून मांडतोय 23 आणि कशा बाबत आहे उपोषणाला पत्र दिले 5 वर्ष नाही झाले बसा इकडं 2 वर्ष कोरोना मध्ये गेले. कोरोना काय होतं लोकांना कलम 5 खाली आजकाल इकडे बसा. ऐका हे काहीतरी खोटं नका बोलू. लोकांसमोर तुम्ही खोटं नका बोलू. हे ऐका जे पुरावे तहसीलदारांचं पत्र किती रस्ते आहेत? 5 रस्ते. आता तुम्हाला माहित असतं बसा नाही 2 मिनिटं. काय नुसतं दाखल केली बाबा, तुम्ही नका चर्चा तुम्ही नका चर्चा करू मला बोलायची मत बोल.
बसा खाली. बोला. नामदेव शेट्टी विषय मांडला, एकटे मॅडम मूर्ती विषय आम्ही कलम 5 खाली केली. यांच्यासारखी आरेरावी करून आम्ही कोणाला हे नव्हतं केलं. आमचं कलम निशाणी खाली त्याला सरपंचच अर्ज झाला असता. ऐका दोन मिनिटं. सरपंच आले आहे ना, मीटिंग घ्यायला मगाशी बोलते. त्या राहून तुम्ही यांना घेतलंय. बाकी गावात काय करायचं असेल तर डेप्युटी सरपंच सगळे आणि जर गुन्हा दाखल व्हायचा बिचारीला इतकीला काय होतं? काय रे? मागाशी मीटिंग झाली, बाकीचे सदस्य नाही. सरपंच मॅडम, ग्रामसेवक आतमध्ये. बाकी काय करायचं? लुडबुड करायला उपसरपंच आहे. मग गुन्हाच काय दाखल झाला नाही उपसरपंच? कलम निशाणी काय नाही झाला? सरपंचाने जेवण करू नका. तुम्ही एका बाईला बोटा चाललाय. माझा आरोप आहे. तुम्ही बाकीच्या कामाला सगळीकडे डेप्युटी सरपंच लुडबुड करतो आणि मग ज्या वेळेस त्या बिचारी वेळ येते त्यावेळेस काम काढून घ्यायचं. अहो तो बोलत होता बसला आता. नाही समोर मराठी समाजाचा माणूस आहे. गुन्हा दाखल करा. ती बिचारी आदिवासी समाजाची आहे. अन्याय करायचा समाजावर. बिचारी मराठी समाजाचा असेल तर माझा आरोप आहे. त्यांना विचारा. जर करायचं तर दोघांवर बंद करायचं गुन्हा दाखल. चाचाला काय? हे चाच्याला मला माहित नाही. चाच्याला जेव्हा का काय विचारा? माझ्या टायमाला आदिवासी सरपंच होती, मी ओपनवाला होतो. आमच्या दोघांना गुन्हा दाखल अरे झाला. रवीची आम्ही भाषा. त्याच्यात नाही. पण इथं तोच प्रॉब्लेम आहे रोडचा. बरोबर? मग त्या विषयावर काही गुन्हा दाखल झाला. त्यांना सांगा उठून तुम्ही. पण मी अर्जदार असतो. मॅडम, त्यांना कळत नाही ते. ही 2 वर्ष होते तुमच्या सगळे. नंतर ती केस आणि तुम्हाला काय त्रास होणार आहे मला सांगणार नाही. मी तुम्हाला मागे सांगितले ग्रामसेवक कोणी येणार नाही. मी माझा समर्थक विषय सुरू करणार आहे. सासूबाची बाई आहे ती कोरकडून करणार आहे. एक 10 वेळेस पत्र द्या. हा विषय समजून पत्र देऊन टाका आम्हाला. लेखी द्या तुम्ही लेखी. लवकरात लवकर ग्रामपंचायत पूर्ण करेल. त्यांच्या का नका बा, माय का बघा ग्रामपंचायत शाश्वती देतो. ओके अहो मॅडम ऐका, तुम्ही जागा निश्चित करा. बरोबर पट्टी भरा. आम्ही आमच्या पद्धतीने आमचे कागदपत्र शासकीय त्याला 10-15 दिवस ते कसे जाते. ग्रामपंचायत टाकला ग्रामपंचायतने ऐकलं असं तुम्ही मेहनत करू बघा. विकास भाऊसाहेबांना पत्र करायला सांगतो. हलवायचं डिपॉझिट भरायला सांगतो. त्याला 47,000 रुपये भरायचे. हो ऐका हो ही लोक म्हणजे आपलीच आहे. हो आपली ते वसूल करायचं काम तुम्ही आमच्याकडे अहो 100% आमचे विकास भाऊ पोकरकर आपल्यापाशी येतील. काय मुश्किलीचा हे सगळ्यांनी भरा आणि तुम्ही बी आमचं सत्र न्यायालयाने जो निकाल दिला 5वीचा माझ्या अभ्यासानुसार त्याचा म्हणतात 8 फूट याबाबतची आम्ही पहिली माहिती घेतो या वकिलाकडून परत आणि त्याबाबतचं भास्कर तुम्हाला कळवलं जाईल. ओके पंचायतला अथवा गावाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही हे गावकऱ्यांना पण माहिती आहे. त्याबाबतचं पत्र तुम्ही करा ना मॅडम. तहसीलदारांना आपण कागदपत्र दिली त्यांनी त्याबाबतचं यांना माहिती ना त्यांनी त्याबाबतचं पत्र